2014 ते 2019 या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी या महाराष्ट्राला विकासाचे नवे वाटेवर नेताना विकासाचे नवे मापदंड निर्माण केलेत आणि त्यानंतर स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर एका वैयक्तिक स्वार्थाच्या गद्दारीपोटी देवेंद्रजी फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपद भूषवावं लागलं। या विरोधी पक्षनेतेपदाच्या कार्यकाळातही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताना अत्यंत ताकदीनं आणि निकरानं सगळे विरोधात बसलेले असल्यावर देखील यांनी जबरदस्त लढा दिला। त्यानंतरचा जो कार्यकाळ आपण आठवला तर 2.5 वर्षाच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातही कोरोनावर मात करत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, गरिबांना, युवकांना, दलितांना, शोषितांना, पीडितांना, कष्टकऱ्यांना, कामकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना देखील न्याय देण्याचा प्रयत्न करत त्यांनी 2.5 वर्षाची उपमुख्यमंत्रीपदाची कार्यकाळ त्यांनी जबरदस्त पद्धतीने गाजवला आणि आज त्यांना याच महाराष्ट्राच्या जनतेनं संपूर्ण बहुमत देत या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनून नवीन रस्ते त्यांच्यासाठी या महाराष्ट्र राज्याने निर्माण केले। मी त्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी, भविष्यासाठी शुभकामना देतो आणि नागपूरच्या या सुपुत्रानं महाराष्ट्राचं नाव देशाच्या आणि जगाच्याही कानाकोपऱ्यात न्यावं आणि या देशातल्या सर्व हारा समाजाला, दलित, शोषित, पीडित सर्व समाजाला सर्वसमावेशक दृष्टीनं, दूरदृष्टीनं न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा अशाच माझ्या शुभकामना। साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी, लोहगाव, पुणे। सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र पोलीस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, एसआरपी, एसएसबी, आयटीबीटी, सीआरपी, सीआयएसएफ, बीएसएफ भरतीसाठी संपूर्ण तयारी। गर्दीतून वर्दीत जाण्याचा एकमेव राजमार्ग। आयएसओ नामांकन प्रमाणित व शासन मान्य असलेली महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी। मुले व मुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेलची सुविधा। तुमचा एक कॉल तुमचं जीवन बदलू शकतो। साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी, पुणे येथे आजच प्रवेश निश्चित करा। संपर्क 7057 26 70 70 आणि 7057 46 70 70।